नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले YouTube चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर फिरायला। सो त्याच्यासाठी तयारी म्हणून मी काही बिस्किट्स घरी बनवणार आहे रुहीसाठी हेल्दी। बाहेरचं काही स्नॅक्स घेऊन न जाण्यापेक्षा मी घरूनच थोडेफार बिस्किट्स वगैरे घरी बनवून देणार आहे तिच्यासाठी। तर मी म्हटलं की मी तुमच्यासोबत शेअर करते। 3 प्रकारचे बिस्किट तिच्यासाठी बनवणार आहे, गव्हाच्या पिठाचे, नाचणीचे आणि ज्वारीच्या पिठाचे। तर म्हटलं की तिन्ही मी तुमच्यासोबत शेअर करते, जे ट्रॅव्हलिंगमध्ये नेण्यासाठी बेस्ट आहेत लहान मुलांना आणि मोठ्यांना पण। म्हणजे आपणही खाऊ शकतो, जे लहान बाळ खाऊ शकतो ते आपणही खाऊ शकतो। सो आम्हाला पण यूज होतील ते, म्हणून म्हटलं की मी क्विक ते आता बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये। ओव्हनमध्ये पण बनवू शकता, पण आजकाल मी एअर फ्रायरच जास्त यूज करते म्हणून मी त्याच्यात बनवते। तर चला मी तुम्हाला दाखवते मग की मी सुरुवातीला काय बनवते, कसं बनवते। चला, त्यात पहिले मी घेत आहे 1/4 कप म्हणजे पाऊण वाटी साधारण तूप घेते। हे मी मेल्ट करून घेतलंय। तेवढ्याच अमाऊंटमध्ये म्हणजे थोडंसं जास्त असेल गुळ पावडर। तुम्ही अख्खा गुळ पण चिरून म्हणजे कट करून टाकू शकता, माझ्याकडे पावडर म्हणून मी टाकते। आणि हे सगळं व्यवस्थित मेल्ट करून घेऊया। हे व्यवस्थित विरघळेल असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे काही याच्यात खडे वगैरे नको। ब्लेंडरने पण करू शकतो। सो आता हे विस्क केल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे 1/4 कप साधारण गव्हाचं पीठ। एवढं बास होईल, 1/4 कपच घेतोय आपण, सॉरी 3/4 कप घेतोय। त्याच्यात व्यवस्थित हलवून घेऊया। त्यातच आपण ऍड करणार आहोत साधारण अर्धा चमचा बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि अर्धा कप दूध। हे मी मगाशी सांगितलं नव्हतं, तर दूध पण टाकायचंय आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। सो आपलं हे मळून झालेलं आहे। जास्त पातळ नाही, घट्ट नाही, म्हणजे थोडंफार घट्टच ठेवायचे, खूप पातळ नाही। आता आपण करणार आहोत याचे थोडासा अर्धे जो भाग आहे आपण हा वेगळा काढणार आहोत सेपरेट, आणि हा सेपरेट ठेवणार आहोत। तर आपण हा अर्धा भाग घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कोको पावडर, म्हणजे ते अजून थोडंसं डार्क शेडिंग आणि अजून वेगळे 2 कलरमध्ये ते तयार होईल। म्हणून मग हे आपण व्यवस्थित परत मळून घेऊया, म्हणजे 2 कलर त्याचे छान दिसतील। आता हे एक कोको पावडर टाकल्यामुळे असा डार्क ब्राऊन कलर आणि थोडासा फेंट। ऍक्च्युली मी गुळ पावडर यूज केली, जी ऑलरेडी माझी थोडीशी ब्राउनिश होती, त्यामुळे त्याचा कलर पण फार वेगळा आला नाहीये। पण जर तुम्ही प्रॉपर गुळ यूज केला तर एक थोडासा ऑफ व्हाईट आणि डार्क असा झिब्रेवाला थोडासा फील येतो, म्हणून तसं करू शकता। पण माझं थोडं बऱ्यापैकी सिमिलरच झालंय, ठीक आहे, तरी 2 कलरमध्ये होईल। तुम्ही प्रॉपर एकच सगळं कलर घेऊन पण करू शकता, पण मी थोडंसं वेगळं म्हणून असं करते। तर आता आपण हे दोन्ही थोडंसं जाडसर लाटून घेऊया। चौकोन बिस्किट मला करायचे आहेत, म्हणून मग मी चौकोन शेप देणार आहे। तर मी हे असं एक लाटून घेतलंय, त्याला आपण कट करून घेऊया, म्हणजे त्याचे एजेस फक्त कट करून घेऊया, म्हणजे त्याला छान शेप येईल, म्हणून आपण हे सगळं कट करू। आणि याला मधून एक कट तिथे, म्हणजे थोडंसं। आणि आता काय करायचं ते सांगते। आता सेम जसं हे आपण कट केले लाईनमध्ये, तसंच हे पण लाटून त्याचं पण तशाच लाईनमध्ये आपण कट करून घेणार आहोत। सो मी लाटून घेते। सेम आता लाटलंय आणि त्याचे पण मी एजेस कट करून घेते। हे जे उरलेलं आहे त्याचं परत आपण लाटून तसेच बनवणार आहोत। आता फक्त मी साईडला ठेवते, नंतर आपण ते परत बनवूया त्याचं। आता हे पण कट करून घेऊया, सेम जसं हे केलंय तसंच हे। सो जे सगळे उरलेलं होतं मी सगळ्याच्यात असे करून टाकलेले आहेत, अगदी हार्डली असं थोडं थोडं उरलंय, ते पण नंतर यूज करू। पण आता सुरुवातीला मी घेणार आहे एक जी कोको पावडरमध्ये यूज केलेलं होतं ती एक स्टेप, त्याच्यावर घेणार आहे ही जी
बिना कोको पावडरची स्ट्रीप आहे ती एकमेकांवर ठेवायची अशी. परत त्याच्यावर एक हे सगळं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आपण ऑलरेडी शेपमध्येच कट केल्यामुळे आता काही कट करायची गरज. सो एकावर एक अशा मी सगळ्या लेअर याच्यात ॲड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता साधारण 1 2 3 4 5 6 7 लेअर झाल्या तर 7ही ॲड केलेल्या आहेत अशा. आणि आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे कट करूया. दाखवते एक हे असं. ह्याच्यावर जर जास्त लेअरिंग घेतलं तर ह्याचे पण छान अजून मोठं कुकीज होतील. पण मी सुरुवातीला ते रुहीला छोटंसंच हवं म्हणून मग मी छोटे छोटे करते. तुम्ही याच्यात अजून लेअरिंग वाढवले तर अजून मोठे छान बिस्किट तयार होतील. सो हे कट करून झालेले आहेत. आता आपण एअर फ्रायर 5 मिनिट प्रीहीट करून घेऊया. मग त्याच्यात हे आपण ठेवूया. प्रीहीट झालेले आहे. सो आपण खाली थोडंसं ऑइल लावून घेऊया, म्हणजे तूप लावून घेऊया आणि ह्याच्यावर आपण जे बिस्किट जे बनवलेत आता ते ठेवूया. हे असं एक एकमेकांना चिटकणार नाही असं आपण. सो आता आपण हे 200 डिग्री सेल्सिअसवर 13 मिनिट्स बेक करणार आहोत. सो जोपर्यंत हे आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवून रेडी होत आहेत, म्हणजे आपलं एअर फ्रायर चालू आहे, तोपर्यंत आपण पुढच्या बिस्किटची तयारी करूया. आणि ते आहेत नाचणीचे बिस्किट. सो त्याच्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते. मी नाचणीचे बिस्किट बनवण्यासाठी घेतले नाचणी सत्व पीठ माझ्याकडे आहे ते. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ, थोडंसं दूध, तूप, गूळ आणि कोको पावडर आणि बेकिंग पावडर ऑप्शनल आहे, वापरलं तर ठीक. व्हॅनिला एसेन्स पण तुम्ही यात वापरू शकता जर तुम्हाला पाहिजे तर, पण मी नाही यूज करत. हे सगळं रुहीसाठी आहे म्हणून मग मी एवढंच यूज करणार आहे. सो मी सेम बाउल घेते आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पहिले तूप, गूळ पावडर, असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही दूध आत्ताच ॲड करू शकता. आणि जर अजून तुम्हाला वाटत असेल बारीक नाही आहे गूळ पावडर तर मगाशी जसं आपण हँड ब्लेंडरने फिरवलं तसं फिरवू शकतो. करणार आहोत नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोको पावडर साधारण 2 चमचे आहे, बेकिंग पावडर. हाताने मळून घेतलेलं जास्त बेटर आहे कारण हे घट्ट मळायचे. सो घट्ट मी मळून घेते. आपला डो म्हणजे आपला ही मळून झालेली आहे कणिक बिस्किटची. सो ही याला आपण आता वेगवेगळे शेप देणार आहोत. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही शेप देऊ शकता. सो मी असा शेप देणार आहे, मी दाखवते. एक छोटासा मी असा बॉल सारखं घेणार आहे, गोल 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 गोल. आणि प्रीहीट करायची गरज नाही आहे एअर फ्रायर, कारण आपलं ऑलरेडी आत्ता आपण दुसरे बिस्किट बनवलेले आहेत त्यामुळे गरज नाही. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जर हे एकच बिस्किट बनवणार असाल तर तुम्ही ते पण प्रीहीट आधी करून घ्या. सो पहिले मी छोटंसं असं बॉल सारखं बनवलं आहे, त्याला मी थोडंसं प्रेस करते. हे असे शेप देऊन तुम्हाला पाहिजे तसा शेप तुम्ही बनवा. मी हे गोल बनवते, ते मी थोडे स्क्वेअर बनवले होते म्हणून हे थोडे गोल आहेत. आणि अजून थोडीशी डिझाईन हवी म्हणून मग मी याला नाईफनी अशी कट करणार आहे. कट नाही करणार आहे, फक्त त्याला शेप म्हणजे थोडंसं डिझाईन करते. सी. सो हे असं मी त्याला वेगळं थोडंसं डिझाईन दिलं. तुम्ही प्लेन गोल पण ठेवू शकता. सो सगळे मी असे बनवून घेते. असे बनवून रेडी आहेत. पीठ बेक करून घेते. थोडेसे अजून आहे पीठ, तर ते जोपर्यंत एअर फ्राय होत आहेत ही बॅच तोपर्यंत ते होतील म्हणून मग हे आधी करून घेते. सुरुवातीला मी फक्त 5 ते 6 मिनिटच टाइम लावणार आहे, कारण की मला असं लक्षात आलंय जसं मी वेगवेगळ्या गोष्टी बेक करते की एकदम आपण जास्त टाइम लावून ठेवलं तर ते थोडेसे जळण्याचे चान्सेस असतात. म्हणून मग हे आधी मी फक्त 5 मिनिटं लावणार आहे. तसं टोटल 10 ते 12 मिनिटातच हे बनवून रेडी होतील. बेक करते हे मी 180 डिग्रीवरच करते, 200वर नाही. तोपर्यंत जे उरलेलं आपलं पीठ आहे त्याचे आपण करून. इकडं आपल्याला
हे बिस्किट्स पण रेडी झालेले आहेत गव्हाचे. ह्याला थोडंसं थंड होऊ देऊ, म्हणजे मी हे बाहेर काढते, थंड होऊ देते, ते आपोआप थोडेसे अजून क्रिस्पी होतात. हे बाहेर काढून घेते. 5 मिनिटं झालेत आणि हे बघू शकता अजून म्हणजे कुक होणं, अजून बेक होणं तर गरजेचं आहेच, पण फ्लिप करायची गरज मला आत्ताच वाटत नाही. अजून थोडंसं मी याला 3 ते 4 मिनिटं अजून असंच बेक होऊ देते. मग कुकीज मी फक्त हात लावून बघते एकदा की किती सॉफ्ट आणि काय आहेत. सो हे रेडी आहेत. एकदम जास्त कडक नाही होऊ द्यायचेत, कारण की हे जेव्हा गरम असतात तेव्हा थोडे सॉफ्ट वाटतात, पण थोडे बाहेर काढल्याने थोड्या वेळाने ते कडक होऊन जातात. सो आता हे रेडी आहेत, तर हे काढून घेते आणि दुसरी बॅच जी आहे, जी इथं बनवून ठेवली आहे ती लावते. सो हे काढून घेते. हे रेडी झालेले आहेत. सो ते नेक्स्ट होत आहेत, तोपर्यंत आपण पुढच्या कुकीजकडे जाऊयात. सो नेक्स्ट आपले कुकीज बिस्किट आहेत ज्वारीच्या पिठाचे. हो, ज्वारीचं पीठ आणि प्लस त्याच्यात आहेत थोडंसं गव्हाचं पावडर, गव्हाचं पीठ जे आपण मगाशी नाचणीत पण यूज केलं. सो तसं आपण बनवणार आहात. सगळ्यात सेम इन्ग्रेडियंट आहेत, फक्त हे जे मेन इन्ग्रेडियंट आहेत ते चेंज होत आहेत. पहिले फक्त गव्हाचे होते, मग नाचणी आणि थोडंसं गव्हाचं पीठ होतं. आता ज्वारी आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे. सो सेम प्रोसिजर आहे. आणि फक्त याच्यात की मी ज्वारीसोबत थोडेसे ड्रायफ्रूट पण ॲड करणार आहे, अगदी थोडे. रुहीला खूप मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स आलेले आवडत नाहीत, बदाम वगैरे तिला तर आवडतच नाही, त्यामुळे खूप बारीक बारीक करून मी टाकणार आहे वरून फक्त टॉपिंगला. सो दाखवते परत एकदा काय कसं घ्यायचं काय नाही. आणि आपले दोन्ही बिस्किट जे आहेत ते काढून रेडी आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे आपले नाचणीवाले बिस्किट आणि जे आपण फक्त गव्हाच्या पिठातील ते. सो कधीही आता हे मी मगाशी म्हटलं तसं तेव्हा थोडंसं सॉफ्ट वाटत होतं आणि आता हे कडक झालं आहे, बघू शकता. आता हे बरोबर कडक झालेले आहेत, त्यामुळे कधी पण जास्त वेळ नाही ठेवायचं त्या एअर फ्रायरमध्ये. आणि थोडंसं सॉफ्ट जरी वाटलं तरी लगेच काढून घ्यायचं, कारण की हे झालेले आहे. साधारण हे 8 ते 9 मिनिटातच रेडी झालेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही. हो, ते नेक्स्ट होत आहेत, तोपर्यंत आपण पुढच्या कुकीजकडे जाऊयात. सो नेक्स्ट आपले कुकीज बिस्किट आहेत ज्वारीच्या पिठाचे. हो, ज्वारीचं पीठ आणि प्लस त्याच्यात आहेत थोडंसं गव्हाचं पावडर, गव्हाचं पीठ जे आपण मगाशी नाचणीत पण यूज केलं. सो तसं आपण बनवणार आहात. सगळ्यात सेम इन्ग्रेडियंट आहेत, फक्त हे जे मेन इन्ग्रेडियंट आहेत ते चेंज होत आहेत. पहिले फक्त गव्हाचे होते, मग नाचणी आणि थोडंसं गव्हाचं पीठ होतं. आता ज्वारी आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे. सो सेम प्रोसिजर आहे. आणि फक्त याच्यात की मी ज्वारीसोबत थोडेसे ड्रायफ्रूट पण ॲड करणार आहे, अगदी थोडे. रुहीला खूप मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स आलेले आवडत नाहीत, बदाम वगैरे तिला तर आवडतच नाही, त्यामुळे खूप बारीक बारीक करून मी टाकणार आहे वरून फक्त टॉपिंगला. सो दाखवते परत एकदा काय कसं घ्यायचं काय नाही ते. एकाच बाउलमध्ये मी सगळं बनवते आहे, कारण हे सगळं बिस्किट्सच आहे. सो ह्याच्यात घेतले तूप, त्यामध्ये आपण टाकणार आहोत ही जी आपली गूळ पावडर आहे ती. व्यवस्थित हलवायचं आहे. त्यातच आपण टाकणार आहोत थोडंसं दूध, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल, म्हणून आपण हे दूध आधी टाकणार आहोत. आपण टाकणार आहोत ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ, थोडंसं चिमूटभर मीठ, आणि हे व्यवस्थित हलवून घेऊया, हाताने मळून घेऊया. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे तोपर्यंत मी मस्त बारीक करून घेते आणि आपण वरून ते टाकणार आहोत. सो आपलं हे ज्वारीच्या पिठाचं आपण बिस्किटसाठी बनवून रेडी आहे. तुम्ही बघितलं असेल की मी प्रत्येक जो आत्तापर्यंत बिस्किटचा जे डो बनवला आहे तो खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्ट नाही आहे. सो एकदम असं तुम्हाला कणकेचा मळल्यासारखा नाही दिसणार, असं आहे साधारण. सो साधारण असाच बनवायचा आहे आणि ह्याला तुम्ही पाहिजे तसा शेप द्यायचा आहे. असं केल्यानंतर ते तुम्हाला पाहिजे तसा शेप देता येतो, म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे. सो हे आता घेऊन मी म्हटलं की याला आपण थोडंसं चौकोनी शेप देऊ, गोल झालं म्हणून मी याला आता चौकोन शेप देणार आहे. मी एक बनवलं आहे,
मी दाखवते कसं. काही नाही, मी साधारण असं करून प्रेस करणार आहे त्याला चौकोन शेपमध्ये. गोलच्या ऐवजी असं चौकोन मी बनवते त्याला आणि त्याला प्रेस करते. आणि मी ड्रायफ्रूट पावडर बारीक करून घेतलेली आहे, ती त्याच्यावर लावणार आहे. हे अशा शेपचे मी बनवले आहेत, 1-2 दाखवते तसे. आणि त्याच्यावर मी अशी ड्रायफ्रूट पावडर फक्त टाकते वरून, थोडंसं काहीतरी डिफरंट. तर रुही खात नाही म्हणून खूप तरी मी बारीकच टाकलं आहे, त्यांनी काढून नये म्हणून. सो मी असं सगळे बनवून घेते आता. सो हे ड्रायफ्रूट लावून सगळे तयार आहेत. आता हे आपण सेम तूप थोडंसं लावून प्रीहीट केलेल्या एअर फ्रायरमध्ये ठेवूया. करायची गरज नाही कारण ऑलरेडी आहेच गरम. चौकोन चौकोन शेपमध्ये केलेत. सो हे पण पहिले आपण साधारण 7 ते 8 मिनटंच फक्त टाईम सेट करणार आहोत. 180 डिग्रीवरच हे पण करणार आहे. 7 मिनटं झालेत. आता आपण बघूया. हो, बऱ्यापैकी साईडनी बेक झालेत. अजून थोडेसे सॉफ्ट आहेत. अजून 3 मिनटं तरी आपण ठेवून बघू. झालेले आहेत 3 मिनटं आणि आता आपण बघूया. सो हे ऑलमोस्ट सगळे रेडी झालेले आहेत. थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित होऊन जातील, त्यामुळे मी आता काढून घेणार आहे. रेडी होऊन जातात हे आता. सो आपले तिन्ही बिस्किट बनवून रेडी आहेत. मी तुम्हाला दाखवते की कसे बनले आहेत तिन्ही पण. सो हे आहे ज्वारीचे बिस्किट, हे नाचणीचे आणि हे गव्हाचे. हे स्टार्टिंगला बनवल्यामुळे थोडेसे कडक झालेले आहेत, म्हणून मी म्हटलं की नंतर मी जे केलं की पहिले चेक केलं. सो तसंच करा, थोडे सॉफ्ट ठेवा म्हणजे नंतर ते थंड झाल्यावर कडक बनतात व्यवस्थित. सो हे आणि हे एकदम छान झालेत. हे थोडंसं 1-2 मिनटं कमी ठेवले असते तरी चालले असते, पण हे आपल्याला खायला चांगले आहेत. बेबीसाठी थोडेसे हार्ड झाले, बट हे एकदम बेस्ट झालेले आहेत. टेस्टला पण दोन्ही छान झाले, ते मी आत्ताच खाऊन बघितलं. सो मस्त झाले. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. पाहिजे तसे शेप आणि पाहिजे तसे व्हेरिएशन्समध्ये तुम्ही अजूनही बनवू शकता. सो तुम्हाला जे पाहिजे ते तो तुम्ही पहिले नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही ओव्हनमध्ये बनवणार असाल तर जास्त टाईम लागतो थोडासा, आणि एअर फ्रायरमध्ये बनवणार असाल तर कमी टाईममध्ये बनतं. मला असं वाटतं की ओव्हनमध्ये बेटर आहे थोडंसं, कारण की ते एअर फ्रायरमध्ये कधीकधी पटकन जळायचे चान्सेस असतात, तर त्यापेक्षा ओव्हनमध्ये पण चांगलं राहील. किंवा तुम्ही जर ओव्हनही नसेल आणि एअर फ्रायरही नसेल तर कढईतही मीठ टाकून खाली वर एक चाळणी ठेवून तसंही बनवू शकता. मी तसं काही ट्राय केलेलं नाही आहे. मी एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्येच नॉर्मली बनवते, त्यामुळे ते मला माहीत नाही, पण एक मला माहिती कसं बनवतात तर ते सांगते. सो ह्या तिन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ऑलरेडी 1 वाजून गेला आहे रात्रीचा. रुही झोपल्यानंतर मी या तिन्ही पण रेसिपीज बनवल्यात, म्हणजे तिन्ही पण बिस्किट्स बनवलेत. कारण ती असताना हे मला एवढं कंटिन्यू नाही बनवता येत किंवा काही नाही शूट करता येत एवढं, म्हणून मग ती झोपल्यानंतर मी सगळं बनवलं आहे. सो मी पण जाऊन झोपते आता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण तुम्ही एन्जॉय करा. बाय.